सकाळी ताठरता येणे चांगले की वाईट याविषयी मी आज बोलणार आहे. माझं नाव आहे डॉक्टर दीपक केळकर. मी मनोविकार, सेक्स रोग, संमोहन आणि व्यसन मुक्ती तज्ज्ञ आहे. अकोल्यामध्ये गेल्या 37 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय. मॉर्निंग इरेक्शन्स किंवा सकाळी सकाळी ताठरता येणं किंवा रात्री झोपेत ताठरता येणं हे एकदम नॉर्मल आहे. पण याचा उपयोग आम्ही डॉक्टर लोक डायग्नोसिस करता करतो. जेव्हा जेव्हा लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात की मला ताठरता येत नाही लिंगामध्ये, तेव्हा तेव्हा आमचा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला सकाळी ताठरता येते का? कारण का जर त्याला संध्याकाळी किंवा झोपेच्या वेळेला जेव्हा तो सेक्स करतो तेव्हा ताठरता येत नाही, पण सकाळी ताठरता येते किंवा रात्री ताठरता येते, याचा अर्थ त्याला जो प्रॉब्लेम आहे हा सायकोलॉजिकल आहे, मानसिक आहे. शरीरात काही प्रॉब्लेम नाही, लिंगात काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण का जर काही शरीरामध्ये, लिंगामध्ये, हॉर्मोन्समध्ये कुठेही प्रॉब्लेम जरी असता तरी मग सकाळी ताठरता आली नसते. सकाळी ताठरता येते आहे याचा अर्थ प्रॉब्लेम मानसिक आहे. कारण का तुझ्यावर ताण आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, ते सगळं झोपेत नसतं. आणि मग त्यामुळे झोपेत जेव्हा स्वप्न पडतात सेक्सचे किंवा सेक्स सेंटर स्टिम्युलेट होत राहतात तेव्हा ती ताठरता आपोआप यायला लागते, ऑटोमॅटिकली यायला लागते. तेव्हा सकाळी ताठरता येणं हे चांगलं आहे. आणि सकाळी ताठरता येत असेल तर याचा अर्थ खूप सिरियस काही प्रॉब्लेम बाकी नाही आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे. जर सकाळी ताठरता येत नसेल उलट तर मग अशा वेळेला डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. ठीक आहे, रोज येणं आवश्यक नाही सकाळी ताठरता, म्हणजे रोजच यायला पाहिजे असं नाही आहे. पण समजा सतत कंटिन्युअस एक 15-20 दिवस एकदाही ताठरता सकाळी आली नाही तर थोडा विचार करायला हवा की काही प्रॉब्लेम तर नाही ना. काही लिंगात प्रॉब्लेम आहे, काही ब्लड व्हेसल्समध्ये प्रॉब्लेम आहे किंवा काही नर्व्समध्ये प्रॉब्लेम आहे, कुठे प्रॉब्लेम आहे की सकाळी ताठरता येत नाही आहे. तर 4-5 दिवसातून, 7 दिवसातून, आठवड्यात एकदा तरी ताठरता येणं आवश्यक आहे. आणि ताठरता आली याचा अर्थ बाकी सगळं नॉर्मल आहे, प्रॉब्लेम सायकोलॉजिकल आहे आणि तो त्या लेव्हलला ट्रीट करता येतो. धन्यवाद.